आज आपण आलू आणि गवाराच्या शेंगा बनवणार आहे। तर चला मग आता आलू आणि गवाराच्या शेंगा कशा बनवायच्या ते बघूया। गवाराच्या शेंगा 1 पाव आहेत आणि 1 आलू घेतला, 10-12 लसूणच्या कल्या घेतल्या, 7-8 मिरची आहे आणि हा कोथिंबीर आहे आणि 1 प्याज आहे। गवाराच्या शेंगावर आलू बनवण्यासाठी आपण मिरच्या आणि लसूण टाकून घेऊ। सगळ्यात पहिले मिक्सरच्या भांड्यात ह्या मिरच्या घेतल्या, हा कोथिंबीर आहे आणि हे अर्धा चम्मच नमक आहे, अर्धा चम्मच जिरा घेतला। तर हे मिक्सर मध्ये आपण पिसून घेऊ दरदर असं। आता आपण हे मिश्रण पिसून घेतलं, हे बघा दरदरीशी अशी चटणी पिसून घेतली। अशीच दरदरी पिसल्यावर खूप छान लागते गवार फल्ली। आता झाकण लावून घेते आताच। हा 1 आलू घेतलाय, याचे छिलके काढून घेऊ आता पहिले। आता मी आलू छिलून घेतला आणि याचे छिलके पूर्ण काढून घेतले। आता आपण या आलूला काटून घेऊ। तुम्ही तुमच्या हिशोबाने मोठा या बारीक आलू काटून घेऊ शकता, जसं तुम्हाला आवडेल तसा। मी बारीक कट करून घेतला, 1 छोटा आलू होता। आता मी आलू मध्ये पाणी टाकून घेतलं, नाहीतर आलू असे काळे पडून जातात। 1 कांदा घेतला, हा काटून घेते। कांदा भी काटून झाला। आता आपली सामग्री सारी तयार आहे आणि आता आपण सगळ्यात पहिले गॅस चालू करू आणि कढई ठेवून हे बघा मी कढई ठेवते आणि कढईमध्ये 2 चम्मच तेल टाकते। हे 2 चम्मच तेल टाकून घेते मी। आता तेल गरम झालं आणि हा 1 प्याज टाकून देते मी। प्याजला आपण चांगलंच असं लाल होईपर्यंत चांगलं भुनून घेऊ। आता आपला कांदा चांगला लाल होऊन गेला। आता आपण हे मिश्रण पिसेल होतं हे टाकून घेऊ। आता असं मस्त पैकी असं मिक्स करून घेऊ। आता आपण थोडीशी हळदी टाकून घेऊ, थोडंसं धनिया पावडर अर्धा चम्मच आणि मी अर्धा चम्मच नमक घेतलं होतं। आता आपण थोडंसं नमक टाकून घेऊ, हे बघा, आणि आता चांगलं मिक्स करून घेऊ असं। आता हे आपलं मिश्रण मिक्स झालं चांगलं। हे आलू याच्यामध्ये टाकून घेते मी। आता आलूला पण चांगलं मिक्स करून घेऊ। गवार फल्ली पण आपण टाकून घेऊ। आता हे बघा मिक्स करून घेते मी चांगलं असं आलू आणि गवार फल्ली। पाच मिनिटासाठी आपण झाकण ठेवून घेऊ। आता आपले 5 मिनिट झाले आणि मी हे ढाकण खोलून पाहते। याला असं मिक्स करून घेऊ चांगलं गवार फल्लीला। आलू पण आपले मस्त असे याच्यामध्ये फ्राय होऊन जातील आणि गवार फल्लीला शिजायला 10-1 मिनिटं लागतात फक्त। आता हे फिरवून झालं आपलं। अजून मी 5 मिनिटासाठी झाकण ठेवून घेते आणि हे बीच मध्ये आपण हे चेक करत राहू, नाही तर गवार फल्ली जळून जाईल। त्याला असं परतत राहायचं 5-5 मिनिटानंतर। आता आपले 5 मिनिट झाले, आपण ढक्कन खोलून बघू। हे बघा आलू आणि गवार फल्ली हे चांगली मस्त शिजून गेली। इले कम से कम 10 ते 12 मिनिट लागले शिजायला। मस्त अशी आपली भाजी बनून गेली। आता आपण गॅस बंद करून घेऊ। हे बघा आपली आलू आणि गवार फल्ली बनवून तयार आहे। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दबायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत बाय बाय।